हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आज सकाळची सुरुवात मी मस्त झाडांना छान पाणी घालून करते. झाडांना पाणी घातल्यानंतर किती छान वाटतं. तसंच घरासमोर पण थोडं पाणी मारते आणि इथे मी कोथिंबीर लावलेली आहे, सो त्याला पण असं छान पाणी घालते. आणि ही रेडीमेड रांगोळी मी ठेवलेली आहे, सो पाणी वगैरे मारून असं छान प्रसन्न शांत वाटत आहे. आणि इथे श्रीशा आतमध्ये खूप पसारा काढून खेळत आहे. सो तिची सकाळ ही अशी अंघोळी वगैरे झालेली आहे तिची, आणि तिची अशी सकाळ आहे. सगळा असा पसारा करून तिचं खेळणं सुरू असतं. आणि हल्ली तर तिची खूप स्टंटबाजी चाललेली आहे. तिला जणू काय वाटतं की मी खतरो के खिलाडीची कंटेस्टंटच आहे. हे बघा, तर ह्या बास्केटवरून कशी ती पाय ठेवून उभी राहून जाते, तसंच ते सोप्यावर चढते, सोप्यावरून विंडोमध्ये जाते, ती विंडोच्या गॅलरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. सो असं तिचं सगळं सुरू असतं. आज खास दिवस आहे होळीचा, म्हणून आज घरात मी पुरणपोळी बनवणार आहे. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. प्रल्हादाची भक्ती आणि होलिकेचा अहंकार आपल्याला शिकवतो की सत्य आणि श्रद्धा नेहमी जिंकतात. आणि दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड म्हणजे आनंद, प्रेम आणि रंगांची उधळण. आपल्या आयुष्यातील सगळे मतभेद विसरून एकत्र येण्याचा हा सण आहे. तर मग आज खास होळीसाठी मी आज खास पुरणपोळी बनवत आहे, आणि अशी आपली पुरणपोळी तयार आहे. असं आता माझी पुरणपोळी तयार आहे, आणि पुरणपोळीबरोबर मी कटाची आमटी केलेली आहे. सो आजचा मेनू पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर परंपरेनुसार ते मी केलेलं आहे. आणि परत मी येऊन बघते तर श्रीशाचा हा सगळा पूर्ण पसारा आहे. म्हणजे जेवण झाल्यानंतर कंटाळा तो ह्याच गोष्टीचा आहे. जे सगळा पसारा दिसतोय तो आवरणाचाच कंटाळा येतो खूप. मी काम संपवलं आणि मॅडम लगेच येऊन मिठी मारायला तयार. मला वाटलं की तिला पण समजते की काहीतरी आज स्पेशल बनले, आज काहीतरी स्पेशल आहे. म्हणून मग तिला पण बनवलेली पुरणपोळी थोडी चव म्हणून तिला दिली. कारण मैद्याची असल्यामुळे तिला जास्त दिली नाही, पण तिची रिॲक्शन तर बघा, तिला थोडीशीच दिलेली होती तरी तिला आवडली पुरणपोळी. ती सारखं मागत होती. सो तिला पुरणपोळी तर खूप आवडली. आणि मग मी ती श्रीशा खेळते आहे तोपर्यंत मग मी भांडी वगैरे आवरून घेतली. ह्या सगळ्याचा खूप कंटाळा येतो. म्हणजे जेवण करायला काही वाटत नाही, पण त्याच्यानंतर जी निघालेली भांडी आहेत ते पसारा आवरण्यासाठी खूप कंटाळा येतो. आणि मग आता खेळून खाऊन श्रीशा झोपली आहे, आणि माझा होळीचा दिवस पण असा शांतपणे पूर्ण झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रंगांसारखं तुमचं आयुष्यही आनंदी आणि ब्राईट राहो. हॅपी होली.